अश्विनी, काहीतरी चटपटीत बनव ना आज. काय बनवू? पाणीपुरी बनवते. इथे आपण घेतला 1 वाटी गूळ, बिया काढून 1 वाटी खजूर आणि 1 वाटी चिंच. हे तिन्ही मी सारख्या प्रमाणात घेतलं आणि याचप्रमाणे एकसारखे घेतले. पुदिना आणि कोथिंबीर, 9 ते 10 हिरवी मिरची, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 5 ते 6 छोटे छोटे अद्रकचे तुकडे. रगडा बनवण्यासाठी भिजवलेले वाटाणे मी रात्रीच कोमट पाण्यात टाकले आणि सकाळी काढले. मी आता वाटाणे कुकरला लावून कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या घेणार आहे आणि हे सगळं मिक्सरला बारीक करून घेते. ही आपली टॅमची आणि हे तिखट वाटण. जसं आपण ताटात वेगळं ठेवलं तसंच वेगळं वाटून घेतलं. हे सगळं होईपर्यंत एका भांड्यामध्ये 1.5 लिटर पाणी उकळायला ठेवलं. याला उकळी आली की पहिले आपण घालतो टॅमची, म्हणजे एकत्र वाटलेलं गूळ, खजूर आणि चिंच. त्यानंतर कोथिंबीर, पुदिना, मिरची, लसूण, अद्रक एकत्र वाटलेलं. आता हे 10 ते 15 मिनटं आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे, म्हणजे पाण्यामध्ये हे सगळं एकजीव होणार. आता चवीनुसार सेंधव मीठ आणि पूर्ण उकळल्यानंतर यामध्ये घालतो आहे पाणीपुरी मसाला. आता पाणीपुरी मसाला घातलं की उतू जातं, त्यावेळेस आपल्याला बारीक गॅस करायचा आहे. मी यामध्ये घातला 2 ते 2.5 चमचा पाणीपुरी मसाला. आपल्या चवीनुसार आपण मीठ आणि पाणीपुरी मसाला कमी जास्त करू शकतो. हे घातल्यानंतर मंद आचेवर आपल्याला 5 ते 10 मिनटं उकळून घ्यायचे आणि त्यानंतर कोमट झालं की फ्रीजमध्ये थंड करून घ्यायचं. हे झालं आपलं पाणीपुरीचं पाणी तयार. इथे वाटाणा शिजला, त्यावरची आता मी साल काढून घेते. वाटाणा चमच्याने बारीक करून घेते, पण आपल्याला पूर्ण बारीक करायचं नाही आहे. काही बारीक झाला पाहिजे तर काही अर्धवट राहायला पाहिजे. कढई गरम करून त्यामध्ये घालते 2 पळी तेल, जरासा हिंग आणि पाव चमचा हळद. हे तेलात टाकल्यानंतर छान सुगंध येतो. यानंतर टाकते 1 चमचा जिरे आता छान तडतडून घ्यायचे. तेलामध्ये टाकते 1 चमचा काळं तिखट. आता हा मसाला आपल्याला जळू द्यायचा नाही, लगेच वाटाणा घालायचा. हा रगडा पाणीपुरीमध्ये किंवा रगडा पॅटीसमध्ये तर छान लागतोच, पण एकदा चपातीबरोबर पण खाऊन बघा, अगदी जबरदस्त लागतो. आता ह्यामध्ये मी 1 लिटर पाणी घातलं, कारण हे आपल्याला जास्त उकळून घ्यायचे आणि उकळून घट्टपणा आणायचा. आपल्या चवीनुसार मीठ. आपण बघू शकता या रगड्यामध्ये आपण काही मसाला घातला नाही, फक्त हिंग, हळद, जिरे आणि काळा मसाला, म्हणजे आपण हा अगदी झटपट बनवू शकतो. एवढा आपण घट्ट करून घेतलेला आहे. तो थंड झाला की अजून घट्ट होतो. रगडा पॅटीससाठी हवा असेल तर एवढा सैल ठेवायचा. आता आपल्याला पाणीपुरीसाठी हवा आहे म्हणून आपण एवढा घट्ट करून घेतला. हा पण आपल्याला फ्रीजमध्ये थंड करून घ्यायचा आहे. आता जराशी पाणीपुरी फोडून त्यामध्ये आपण बनवलेला रगडा, कांदा, त्यानंतर पाणीपुरीचं पाणी आणि बारीक शेव, आवडत असेल तर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालू शकतो. झाली की नाही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने पाणीपुरी तयार. धन्यवाद.